नमस्कार मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो तुमच्यासाठी दिनविशेष आणि दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आहे 11 मे 2026 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. आज काय आहे? 11 मे 2026 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. आणि या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या अजून काय महत्त्वपूर्ण घटना या दिवशी घडल्यात त्याच्याबद्दल आपण थोडक्यात सांगणार आहे. ओके, तर बघा, क्रिस्तोफर कोलंबस माहिती आहे आपल्याला. हा खलाशी, या खलाशाने आपल्या चौथ्या आणि अखेरच्या सफरीस वेस्ट इंडिज बेटाकडे निघाला होता. कुठं निघाला होता? वेस्ट इंडिज बेटाकडे निघाला होता. आणि त्याच्यानंतर ही त्याची शेवटची सफर ठरली. तर 11 मे 1502 रोजी ह्या कोलंबसाने शेवटच्या सफरीला म्हणजे वेस्ट इंडिज बेटाकडे तो निघाला होता. ओके, ही एक महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिवशी घडली होती. त्याच्यानंतर 1857च्या उठावात भारतीय उठावकर्त्यांनी किंवा भारतीय क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली होती. ओके, तर दिल्ली कोणाकडे होती? ब्रिटिश सरकारकडे होती, ती ताब्यात घेतली होती. त्याच्यानंतर लक्झेमबर्ग हा जो देश आहे हा 1867ला 11 मे 1867ला स्वतंत्र देश म्हणून उदयाला आला. त्याच्यानंतर मुंबईतील मांडवे येथे महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा ज्योतिबा म्हणजे महात्मा ही उपाधी मिळाली. आणि ती कोणी दिली? राव बहादूर बट्टेदार यांनी दिली. ओके, राव बहादूर बट्टेदार यांनी कधी दिली? तर 1888 साली ही उपाधी त्यांना सयाजीराव गायकवाड यांच्या समक्ष दिली. त्याच्यानंतर बघा, इस्रायलचा संयुक्त राष्ट्रात समावेश झाला. तर इस्रायल हे जे देश आहे, ओके, 1949ला इस्रायलचा संयुक्त राष्ट्र याच्यामध्ये समावेश झाला. तर इस्रायल काय आहे? 1948ला 47ला तर त्याची स्थापना आहे. आणि स्थापन झाल्याच्यानंतर हे लगेच 1-2 वर्षांनी ते संयुक्त राष्ट्रांमध्ये गेलं. हेच इस्रायल ज्याने आता इराणवर अमेरिकेच्या मदतीने हल्ला केला, ते इस्रायल. यहुदी लोकांचा, ज्यू लोकांचा, ज्या लोकांचा नाझी जर्मनीच्या हिटलरनी काय केलं होतं? एक छळ छावण्यामध्ये अत्यंत अमानुषपणे क्रूर नरसंहार केला होता. त्या लोकांचा अमेरिकेने एक सेपरेट देश वसवला, त्याला इस्रायल नाव दिलं आणि त्यांनी संयुक्त राष्ट्रात आजच्या दिवशी समावेश केला होता. त्याच्यानंतर सियाम या देशाने आपले नाव बदलून थायलंड केले. म्हणजे आत्ताचा जो थायलंड आहे ना, त्याला पहिले काय म्हणायचे? सियाम म्हणायचे. तर 1949ला गोष्ट झालेली, 11 मे 1949ला ही दुसरी गोष्ट झाली. तर थायलंड हे नाव पडलं. ओके, हे दुसऱ्यांदा बदललं त्यांचं. त्याच्यानंतर बघा, 24 वर्षानंतर पोखरण येथे अणुचाचणी झाली. तर पहिली अणुचाचणी कोणी केली होती? इंदिरा गांधी यांनी केली. आणि दुसरी अणुचाचणी कोणी केली? तर अटल बिहारी वाजपेयी यांनी मिसाईल मॅनच्या मदतीने केली. त्याच्यानंतर रिचर्ड फाइडमन, ओके, क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक याच्या संशोधनार्थ त्यांना नोबेल प्राईज मिळाले होतं. तर त्यांचा जन्म झाला होता 1818ला आणि त्यांचा मृत्यू कधी झाला? 1888ला, 15 फेब्रुवारी 1888ला. आणि या मधल्या काळामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं भौतिकशास्त्रामध्ये, रसायनशास्त्रामध्ये आणि क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्सवर. त्यांना त्या क्षेत्रातला नोबेल प्राईजसुद्धा मिळाला. त्याच्यानंतर जमैकन संगीतकार बॉब मार्लिन. आता हा बॉब मार्लिन एक खूप फेमस संगीतकार आहे. ओके, यांचे आज निधन झाले होते 1981 साली. ओके, आणि त्यांचा जन्म कधी झाला? 6 फेब्रुवारी 1945ला त्यांचा जन्म झालेला आहे. तर हे बॉब मार्लिन हे संगीत क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे. त्याच्यानंतर अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म कधी झाला? तर 1960ला, म्हणजे 11 मे 1960ला यांचा जन्म झाला. आणि 3 नोव्हेंबर 2014ला त्यांचा मृत्यू झाला. तर असे हे अमरापूरकर यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप सुंदर आणि चांगले चित्रपट बॉलिवूडला देण्याचं काम केलं. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं आज आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. तंत्रज्ञान काय असतं आणि तंत्रज्ञानासाठी काय काय करावं लागतं? तर APJ अब्दुल कलाम आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी काय केलं? APJ अब्दुल कलाम अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमधल्या रिसर्च सेंटरला, सॅटेलाईट सिस्टीमला त्यांनी भेट दिली आणि सॅटेलाईटचा टायमिंग त्यांनी समजून घेतला. आणि
भारतात येऊन अशा पद्धतीने प्लॅन केला की सॅटेलाईट गेला की आपण अणुबॉम्बची तयारी करायची, सॅटेलाईट आलं की मग शांत बसायचं आणि युद्धाचे कौशल्य किंवा युद्धाचा सराव चालू आहे अशा पद्धतीने वरून दाखवायचं आणि आतून काय करायचं आहे, अणुचाचणीची तयारी करायची. अशा पद्धतीने एकदम सिस्टमॅटिकली पोखरण येथे तयारी केली आणि आजच्या दिवशी 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. ओके. आणि खऱ्या अर्थानं भारत हा न्यूक्लिअर पॉवरफुल बनण्याचं काम डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं. म्हणून आज भारताकडे कोणाची वाईट नजरेने बघण्याची हिंमत नाही. आता हे ठीक आहे, भारताला कोणीतरी काही बी म्हणून चाललं आहे, पण आपले 56 इंचवाले थोडं दुर्लक्ष करत आहेत. नाही तर त्यांनी जर ठरवलं तर ते पण करू शकतात. भारताकडं खूप ताकद आहे, लक्षात घ्या. सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश भारत आहे. भारताकडे खूप सारे टेक्नॉलॉजीसुद्धा आहे आणि सगळ्यात मोठा रोल टेक्नॉलॉजीचा 24 वर्षानंतर म्हणजे पहिले इंदिरा गांधी आणि नंतर कोणी केली तर अटल बिहारी वाजपेयींनी अणुचाचणी केली आणि यशस्वी आणि चाचणी झाली. म्हणून आजचा दिवस हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून उदयाला आला आणि तो सर्व भारतभर पाळला जातो. लक्षात घ्या, साजरा केला जातो. कारण या दिवशी आपण अणुसक्षम झालो होतो. अणुसक्षम झाल्याच्या नंतर कोणत्याही परकीय राष्ट्राची आपल्याकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत नाही. आता इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला, पण भारतावर करू शकते का? ते नाही करू शकत. कारण भारताकडे काय अणुबॉम्ब आहे आणि भारत काय करेल, त्याचा वापर करेल. ओके. तर हे महत्त्वपूर्ण घटना आहे. म्हणून आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आहे आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.